मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वर्षा बंगल्यावर दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता असोसिएशनशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी राज यांनी पाक कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना प्रायश्चित्त म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याची मागणी केली। ही सूट केवळ चित्रीकरण अंतिम टप्प्यात असलेल्या चित्रपटासाठी असेल असेही राज यांनी स्पष्ट केले। ए दिल मुश्किलच्या प्रदर्शनात करण्यात येणाऱ्या मनसेच्या विरोधामुळे हा वाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की मला 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता। त्यावेळी त्यांनी या विषयावरती काही तोडगा निघू शकेल का असे विचारले होते, पण तेव्हा मी स्पष्ट नकार दिला होता। मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर मी करण जोहर आणि निर्मात्यांसोबतच्या बैठकीला हजर राहण्याचे तयार झालो असे राज यांनी सांगितले। उरी किंवा पठाणकोट यांसारखे हल्ले यापूर्वी झालेत। आम्ही वारंवार सांगूनही भारतीय निर्मात्यांकडून पाकिस्तानी कलाकारांसंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नव्हते। मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले। या बैठकीत मी चित्रपट प्रदर्शित करू देण्यासाठी निर्मात्यांच्या संघटनेसमोर काही अटी ठेवल्या। चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी भारतीय जवानांना आदरांजली देणारी पाठी दाखवण्यात यावी। तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ आणि गायकांना चित्रपटात घेणार नाही असे पत्रक निर्मात्यांच्या संघटनेने द्यावे। याशिवाय ज्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रायश्चित्त म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीला 5 कोटी रुपयांची देणगी द्यावी अशा अटींचा यामध्ये समावेश असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले। तसेच पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन वाहिन्यांवरती बंदी घालण्यात येत असेल तर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांसाठी रेड कार्पेट का अंथरता असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला। दरम्यान ए दिल मुश्किलमध्ये पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे हा चित्रपट पाहायला फारसे कोणी जाणार नाही असे मतही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकसत्ता.com।